एका तुळशी पत्राने जर देवाची बरोबरी होत असेल, इतकी तुळस पवित्र असेल, तर ज्याच्या रक्ताचे थेंब जिथं पडले त्या प्रत्येक थेंबातून तुळस उगवते, किती पवित्र असेल. तशा संत महात्म्याची पुण्यतिथी आपण साजरी करतोय. तुमचं माझं केवढं भाग्य असेल. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय जेथे, धावून आले देवा दिले अभय जेथे, धावून आले देव दिले अभय जेथे, धावून आले देव दिले अभय जेथे. आरती भगवान त्या महात्म्याचा हा सोहळा आहे. दादा, मायबाप, जेव्हा वसंत ऋतू येतो ना जीवनामध्ये, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये वसंत ऋतू येतो, तेव्हा शरद ऋतूमध्ये झालेली सगळी पानगळती संपून निसर्ग हिरवागार होतो. वसंत ऋतू येतो तेव्हा प्रकृती सुधारते, परिपक्व होते. वसंत ऋतू आणि संत काय वसंतापेक्षा वेगळे आहेत. वसंत आला की प्रकृती सुधारते आणि जीवनामध्ये संत आले की संस्कृतीच सुधारून जाते. हे संत असतात. काय बरी होती का संस्कृती? चांगली होती? काय चांगलं होतं? तुम्हाला वाटतंय का जातीवाद आत्ताच होता, राजकीय जातीवाद आत्ताच होता? अरे यापेक्षा फार जातीवाद पाहिला लोकांनी. गडावरून कसं खाली उतरायचं, नाव लौकिक झालं की कसं खाली उतरायचं, हे तुम्हाला आता एखाद्या मंत्रिपदावरून खाली उतरताना दिसतंय. मंत्रिपदावरून खाली उतरवा लोकांना हे दिसतंय. पण ज्यांनी अख्खं आयुष्य 57 वर्ष, त्यापेक्षा नारायणगडावर 37 वर्ष गाईचं शेण काढण्यापासून आणि महंत माणिक बाबांची सेवा करून माणिक बाबांचा हृदयात बसणारा शिष्य होईपर्यंतचा प्रवास, लाथाडीला संसार केला, षडउर्मीचा मार, सगळ्या घरादाराचा त्याग, मायबापाचा त्याग करून समाजासाठी स्वतःचं जीवन वाहिलं आणि एवढी सेवा केली. त्याला त्याची कीर्ती झाली. त्याचंच नाव सगळ्याच्या तोंडात कसं, सगळ्याच्या ओठावर त्याचंच नाव कसं, महाराष्ट्राच्या शासनात त्याचंच नाव कसं, माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सुद्धा त्याचाच कसा सत्कार करतात, पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा त्यांनाच सत्कारासाठी दिल्लीला कसं बोलवतात. हे काही सहन होत होतं? नव्हतं होत. म्हणून उतरण्यासाठी, त्या गडावरून उतरण्यासाठी आणि या समाजाचं कल्याण करण्यासाठी केवढा मोठा संघर्ष केला आहे. कोर्टापर्यंत गेले लोक, हैदराबादच्या कोर्टापर्यंत गेले. त्या तशा लोकांना जात नसते, त्यांना कुठली जात नसते. तो एक विशिष्ट वर्ग असतो. तो असा वर्ग असतो, आत्ताही आहे, तेव्हाही होता. तो असा वर्ग असतो, तो वर्ग खुद के दुखों से ज़्यादा दूसरों के सुखों से परेशान होने वाला वर्ग असतो. स्वतःच्या दुःखाचं त्यांना काही घेणं देणं नाही, पण दुसऱ्याचं नाव नाही झालं पाहिजे, दुसरे सुखी नाही झाले पाहिजेत. आवडतंय कोणी सुखी झालेलं? नाही आवडत. ह्या गावातल्याच एखाद्या माता माऊलीनं 25 तोळ्याचे दागिने घालून येऊ द्या बरं.
कोणी असा पुष्पहार घालून तिच्या गळ्यात तिचं स्वागत करते का इथली एक तरी बाई? बोला की खुद के दुखों से ज्यादा लोग दूसरों के सुखों से परेशान हैं, अब भी है तब भी थे. थोडा ऐकू. आताही आहेत तेव्हाही होते. प्रयत्न साधा केला नाही. बाहेरच्या प्रांतातून मारेकरी पाठवले, बाहेरच्या प्रांतातून. पण बाहेरच्या प्रांतातले सुपाऱ्या घेणारे मारेकरी सुद्धा भगवान बाबांचं दर्शन घेऊन निघून गेले. जळफळाट व्हायला लागला. कितीतरी वेळा गाठून मारण्याचा प्रयत्न केला. पाथर्डी आणि शेवगावच्या मध्ये 2-3 वेळा बाबांना गाठून मारण्याचा प्रयत्न केला. घाबरले नाहीत. तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, एक हार से कोई फकीर या एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. हरणे म्हणजे शेवट नाही, पडणे म्हणजे हरणे नाही. मला वाटतंय हुशार मंडळी आहे म्हणून मी त्या लेवलचं कीर्तन द्यायलोय. बरं लक्षात ठेवा. तुमचा प्रतिसाद मिळाला तर, नाही तर मग कथा लावून बसतो. हां, तुमच्या टाळ्या, तुमचं अंतकरण जर खुश झालं तरच कीर्तन. तुमचा प्रतिसाद आला पाहिजे. आणि एवढा मोठा कार्यक्रम होतोय तुमच्या गावात, परिसरात गाजलेला हा कार्यक्रम आहे. तुम्ही किती खुश बसलं पाहिजे. काय कपाळावर आट्या पाडून बसला. अरा हे तरुण वर्ग किती खुश पाहिजे. कितीतरी वेळा असे प्रसंग आले. शेवटी कोणाचाच पर्याय चालत नाही. कशासाठी जगायचंय तुम्हाला? दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या अंधश्रद्धाळू समाजाला सुखी करण्यासाठी, प्रत्येकाच्या दारात जाऊन शिक्षणाचं रोप लावण्यासाठी, जातीपातीत चाललेलं हे राजकारण बंद करण्यासाठी, 18 पगड जातीचं कल्याण करण्यासाठी मला जगायचंय. भगवान बुवाची छाती फार मोठी आहे. कितीही मारेकरी पाठवले तरी भगवान बुवा आपली छाती समोर करून उभा राहणार आहे. माय बापो, कुठलाच पर्याय आणि कुठलीच मात्रा लागू होत नव्हती. आणि तेव्हा त्या काळातले क्रांतिसिंह नाना पाटील, ज्यांनी मुघलांच्या विरोधामध्ये, ज्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रतिसरकार स्थापन केलं होतं. पोरांनो ऐका, मोबाईल सायलेंट करा, हे पुन्हा मिळणार नाही. प्रतिसरकार, त्यांनाच लोक पत्री सरकार म्हणायचे. पत्री सरकार. क्रांतिसिंह नाना पाटील, नाना, त्यांच्या समोर माणसाची जायची हिंमत होत नव्हती. रस्त्यानं निघाले, समोर सुद्धा मनुष्य जात नव्हता. एवढा जबरदस्त गडी. त्याला म्हणावं पाटील, त्याला म्हणावं पाटील. अरे शब्द बोलला तर खराच करून दाखवत होता. हे असे पाटील माणसं होते या महाराष्ट्रात. पण देशासाठी लढणारे, 18 पगड जातीसाठी लढणारे. आणि ते जातीवंत होते, जातीवादी नव्हते. जातीवंत असावं माणसानं, जातीवंत. आणि त्यांचा दौरा बीड जिल्ह्यात आला. मग हे दुष्ट दुर्जन जे लोक होते, बेस कमी, ट्रबल आवाज, ह्या दुर्जनांनी शेवटचा विचार केला. अरे आपण 10 वर्षापासून त्या भगवान बुवाच्या मागे लागलो त्याला गडावरून उतरवण्यासाठी. आता क्रांतिसिंह नाना पाटील आलेत, आपण शेवटची खेळी खेळूया. आणि 10-15 लोक मिळून, हे कुटील कारस्थान करणारे लोक मिळाले आणि नाना पाटलांची भेट घेतली. क्रांतिसिंह नाना पाटलांची वेळ घेतला आणि सांगितलं त्यांनी 4 मुद्दे. आमच्याकडे नारायणगड आहे, त्या नारायणगडावर सगळे दरोडेखोर एकत्र करून तो भगवान बाबा बसलाय. ऐका, देशाच्या विरोधात तो कार्य करतो. इंग्रजांना तो फितूर झालेला आहे. मुघलांनी त्याला अरब्या नावाचा, रोहिल्या नावाचा घोडा दिलाय. त्या मुलांशी, त्या मुघलांशी तो फितूर होऊन
आपल्या देशाच्या विरोधात कार्य करतो. नाना पाटील असे उठून उभारले पेटले. कोण आहे तो बुवा? पाटील साध्या भोळ्या लोकांना वारकरी म्हणून घेऊन लुटतो तो. त्याची वृत्ती चांगली नाही. ह्या कुटील कारस्थान करणाऱ्या दुष्टांनी नाना पाटलांचे कान भरले. नाना पाटील सामान्य नव्हते. लगेच उठून उभारले. कुठं आहे तो नारायणगड? मग ह्या दुष्टांनी त्यांच्या सोबत जाऊन नारायणगड दाखवला. डोळे लाल. सामान्य नव्हता तो माणूस. हो, एक त्यांच्या बाबतीमध्ये कथा माझे गुरुवर्य सांगायचे. श्री क्षेत्र आळंदीच्या अलीकडे 15-20 किलोमीटरवर पिंपळगाव नावाचं गाव आहे. तिथं कपडे शिवणारा शिंपी होता. आणि सगळे लोक म्हणायचे, बापरे नाना पाटील रस्त्यानं चालले. ते पुण्यावरून यायचे. नाना पाटील चाललेत, घरात लपून बसा, त्यांच्या समोर जाऊ नका, नाही तर सुंदरीनं मारतेत. सुंदरी माहित आहे तुम्हाला? सुंदरी, सुंदरी म्हणजे कातड्याचा एवढा जाड, हो ते एवढं जाड कातड असं गोल केलेलं पुढून आणि मागे असं हातात धरायला. सुंदरी पहिल्याच्या PSI कडे होती सुंदरी. आणि त्यांच्याकडे अशी रट्ट्या सुंदरी होती महाराज. सुंदरी म्हणजे एक पाटीत टाकली की कातड सहित घेऊन वापस येणार. जसा चांबड्याचा चाबूक असतो वादी, त्याच्यापेक्षाही जाड होती ती चांबड्याची दादा चाबूक सुंदरी. आपण इतिहास वाचत नाही तर रेमट कथा ऐकायची सवय लागली. कधी वाचलं पाहिजे. वाचन संस्कृती प्रगल्भ झाली पाहिजे. हो, वाचनाचं पुराणच बंद झालंय. 18 पुराण कोणी वाचिना, फक्त व्हॉट्सअप पुराण, बस फेसबुक पुराण, संपला कार्यक्रम आमचा. वाटलंच तर इंस्टाग्राम पुराण. आणि ती सुंदरी हातात घेतली, डोळे लाल, त्या गडावर गेले. कुठं आहे तो भगवान बाबा? ते तिकडून येताना त्या शिंपी, नावी, सुतार, चांबार जरा यांना बारीक खोडी काढायच्या सवयी असतात. हो, पाटलाच्या घरात काय चाललंय, दुकानदाराच्या घरात काय चाललंय, कारभाऱ्याच्या घरात काय चाललंय, गावात कुणालाच माहित नसतंय त्यांच्याशिवाय. कोणत्या तुम्ही अनुभव आहेत, कोणत्या गल्लीत काय शिजालंय त्यांना विचारायचं. कुणाच्या घरी काय भाजी शिजायली ते त्यांना विचारायचं. ते शिंपी बसल्या बसल्या 4 माणसं बसले होते. बापरे नाना पाटील आलेत, आपल्या आपल्या घरी निघूयात आपण. त्याला म्हणले लावतो दरवाजा. ते म्हणला होय. काय करीत असतात नाना पाटील? शिंपी पिंपळगावचा. काय करतात? समोर जाय बरं, तुझी हिंमत आहे का? हां चल घे, किती बक्षीस घेतोस ते. नाना पाटलाच्या समोर जा. ते म्हणला आत्ता जातो. नाना पाटील येत होते. हे लोक लपून बसले आणि त्याला समोर पाठविलं. बक्षीस महाराज तो असा समोर 6.5 फुटाचे नाना पाटील, 110 किलोचं वजन. हे मिशा रट्ट्याच्या रट्ट्या. माझ्या बहिणींनो, ते शिंपी असा भीत समोर गेला. म्हणला बक्षीसच मिळवायचे. समोर गेला, 4.5-5 फुटाचा गडी. असं करून समोर आलं की नाना पाटील आले की त्यानं असं करून बघितलं. बघितल्याबरोबर नाना पाटलाची नजर पडली. कोण रे तू? त्यानं म्हणाव का नाही, मी पिंपळगावचा शिंपी आहे. ते म्हणला मी शिंपळगावचा पिंपी आहे. सत्य घडलेली कथा आहे. असा दरारा नाना पाटलाचा दरारा. हा हा हा. आणि ते नाना पाटील आणि नारायणगडावर आणि बाबा पूजेमध्ये. कुठं आहे तो भगवान बुवा? बोलवा त्याला. शेवेकरी असा लट कापत गेला. बाबा ते क्रांतिसिंह नाना पाटील आलेत, फार चिडलेले आहेत. बाबा म्हणले असू दे, त्यांना बैठकीत बसा म्हणावं, नाहीतर मंदिरामध्ये दर्शन करून या म्हणावं. माझी पूजा चालू आहे. अर्ध्या पूजेत उठत नसतात. कर नाही तो डर काय का? कर नाही तो डर कैसा? 15 मिनिट लागतील मला अजून. त्यांना थांबा म्हणावं. अशी हिंमत नव्हती महाराष्ट्रात कुणाची. ते शेवेकरी गेला आणि लटलट कापत असं सांगितलं, बाबांची अर्धी पूजा झाली आहे पाटील, बाबा येतो म्हणाले तुम्हाला भेटायला पूजा संपल्यानंतर. पाटील माळकरी होते. संत सेवेचं महत्त्व माहीत होतं, पूजेचं महत्त्व माहीत होतं. पाटील 10% गार झाले तिथं. बाबांची पूजा संपली, सोहळ्यातच बाबा आले. लगेच सोहळ्यात येऊन रामकृष्ण हरी. पाटील तुम्हाला थोडा त्रास झाला. पाटलांनी बाबांकडे पाहिलं, लाल बुंद डोळे अशी. बाबांनी डोळ्यात डोळे मिसळले अशी नजर. काय झालं पाटील तुम्हाला? असं का करताय?
हे अंग असं स्फुरफुर करणारं, ती सुंदरी हातामध्ये. हो, बाबांनी डोळ्यात डोळे घालून पाहिलं. भगवान बुवा, तुम्ही देशाच्या विरुद्ध कार्य करता. कोणी सांगितलं पाटील तुम्हाला? ते दुष्ट दुर्जन तिकडे बाजूला होते, पलीकडे बघणारे. डोळ्यात डोळे घालून पाहिलं, बाबांचा चेहरा पाहिला आणि बाबांच्या बोलण्यातलं तेजस्वीपणा पाहिल्यानंतर पाटील म्हणले, मला वाटत नाही तुम्ही देशाच्या विरोधात, तुम्ही देशसेवक दिसता, पण लोकांनी माझ्या कानावर असं कसं घातलं? बाबा म्हणले, अडाणी लोक आहेत पाटील, त्यांना समजायला अजून वेळ आहे आणि मी समजावून सांगतोय म्हणून मला त्रास होतोय पाटील. मी देशसेवेसाठी रात्रंदिवस झटणारा बुवा आहे. तुम्हाला काय वाटतंय? ते म्हणले, तुमच्याकडे पाहिल्यास मी डोळ्यावरून माणूस ओळखतो, तुमच्याकडे पाहिल्यास, तुमच्या डोळ्यातला प्रामाणिकपणा पाहिल्यास, तुमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिल्यानंतर, हो, आणि तुमच्या बोलण्यातली सत्यता पाहिल्यानंतर तुम्ही असं करूच शकत नाही, देशाच्या विरोधात करूच शकत नाही. पाटील असे, ती सुंदरी होती अशी, हात असा कापत होता लटलट. पाटील, तुम्ही अशा गोष्टीवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे होता. बाबा, माझी चूक झाली. हातातली सुंदरी गळून पडली, पाटलाचे हात जोडले गेले. एवढा मोठा पाटील, कुणापुढं न झुकणारे पाटील, बाबांच्या पायावर मस्तक ठेवलं. बाबा, मला क्षमा करा, माझी चूक झाली, तुम्ही खरे साधू आहात, समाजाची खरी तळमळ आहे तुम्हाला. पाटील वागताना बघितलं, ते त्यांच्या पॅन्टी ढिल्या झाल्या, ते माग फिरायला गेले. तेवढ्यात पाटील उठले आणि पाटील म्हणाले, कुठं आहेत ते दुष्ट दुर्जन? दाखवा मला. माझे कान भरतात, मला लबाड सांगतात. तेवढ्यात तर जिकडं तिकडं फरार. बाबा, तुमचं कार्य अखंड चालू राहू द्या, माझ्या शुभेच्छा तुम्हाला. पाटलांनी पुन्हा असे हात जोडले, बाबांनी हात जोडले. पाटील म्हणले, येतो मी, बरीच काम आहेत. नाही, या गडाचा, ह्या गडाची संस्कृती आहे, इथं आलेला कुठलाच पाहुणा विनमुख जात नाही. बाबांनी शाल वगैरे देऊन त्यांचा सत्कार केला आणि 4 घास खाल्ल्याशिवाय कधीच गडावरून खाली जायचं नसतं. बाबांनी मांडीला मांडी लावून बसवलं, दोघांनी येथेच जे भोजन घेतलं, कार्याच्या शुभेच्छा दिल्या आणि पाटील गेले. पण ते दुष्ट मंडळी जी खाली उतरली आणि शेवटचा डाव बी फसला. विठाला विठाला काय करावं आता? शेवटचा डाव फसल्यानंतर 3-4 वर्षांनी छोटे मोठे अनेक डाव टाकले लोकांनी, पण बाबा सापडले नाहीत. संघर्ष सांगतोय मी. बाबा झाले नसते तर ही स्थिती आज समाजाची नसती. फार विचित्रपणा असता. आणि शेवटचा डाव टाकला. अगदी शेवट तिथं होतो पाटील, अगदी शेवट तिथं होतो, काहीच चालत नाही तेव्हा चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. 1951ची वारी, पंढरीची वारी करून परत वारीचे सगळे वारकरी गडावर आले होते. परिसरातले सगळे लोक गडावर आले आषाढ वद्य एकादशीला, आणि शेवटचा डाव टाकायचा ठरला. तयारीत होते सगळे. 12पर्यंत कीर्तन झालं, 12च्या नंतर 1-1.5 तास भजन झालं, सगळे झोपायला गेले. पण परत वारी असल्यामुळे खूप वारकरी होते, जागा पुरत नव्हती. बाबांच्या त्या हॉलमध्ये सुद्धा, बाबांच्या पलंगाच्या अवतीभोवती माय माऊल्या, माता माऊल्या बऱ्याच आणि म्हातारे कोतारे माणसं सुद्धा तिथं झोपलेली होते. हे जागेच होते. रिकामं डोकं सैतानाचं घर, हे सैतान जागे होते. त्यांनी एकच डाव टाकला, बाप बुवा आता झोपतील. झोपल्यानंतर बुवांची सवय आहे पहाटे 4 वाजता उठून प्रातर्विधीला जाण्याची. डोक्याला बाबा रुमाल गुंडाळत असत, टप्पर गुंडाळत असत, आणि ते टापर बांधून बाबा 4:15 वाजता उठायचे, निघायचे. 4:15ला बाबा गडाच्या खाली निघाले बहिर दिशेला. एकच कार्यक्रम केला. सगळे गाढ झोपीत असताना ह्या 4-5 लोकांनी कार्यक्रम केला. त्यांची नावं नाही सांगू इच्छित मी, आहेत माझ्याकडं, पाहिजे असतील तर एकांतात भेटा. त्यांचं काही बरं झालं नाही, फार वाटोळं झालं, म्हणून कशाला. आम्ही श्रीसंत भगवान बाबांचे सेवक आहोत, त्यामुळे कुणाच्या जखमेवर मीठ चोळणं आमचं काम नाही. लावलीच तर हळद लावू, मीठ नाही चोळणं, आमचा स्वभाव नाही तो. मायबाप आणि मग मुक्ताबाई माऊली नावाची जी अत्यंत खूप गुणी माय माऊली होती,
बाबांची नेहमी सेवा करायची. अनेकही होत्या बाया, पण माऊली खूप सेवा करायची. बाबांनी अगदी बहिणीच्या रूपात तिच्याकडं पाहिलं होतं पहिल्यापासून. तिच्या पिशवीतली चोळी काढली, बाबांच्या त्या पांघरुणामध्ये लपवली आणि फुटक्या बांगड्या होत्या, त्या बांगड्या तिथं टाकल्या त्या गादीवर. बाजूला येऊन उभा राहिली. बाबा येतील अर्ध्या तासामध्ये. त्याच्या अगोदर त्यांनी सगळ्यांना उठवायला सुरुवात केली. अरे 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 अरे, रात्री काय घडलंय तुम्हाला माहित नाही. अरे गादी संपली की रे, ही ब्रह्मचार्याची गादी बाटली की रे. अरे कसे झोपलाय तुम्ही. लोक उठले खडबडून. काय झालं. अरे भगवान बुवा नाही, ह्या भगवान बुवानं या गडाची प्रतिष्ठा सगळी गमावली. कसं कळत नाही तुम्हाला. उठा, बघा बघा त्याच्या अंतरुणामध्ये स्त्रियांच्या चोळ्या. काही लोकांना तर महाराज इंगळ्या डसल्यासारखे डसू लागलं ते बोलणं. जे सेवक होते त्यांना ह्या फुटलेल्या बांगड्या. अरे रात्रभर इथं काय चालतंय. ही कोणाची गादी आहे. नगद नारायण महाराजांची गादी आहे, माणिक बाबांची गादी आहे, महादेव महाराजांची गादी आहे, नरसुबा महाराजांची गादी आहे. हे काय चाललंय. कळत नाही तुम्हाला. तो भगवान बुवा भ्रष्ट करून टाकतोय हा गड. त्याला उतरवा खाली, अगोदर चोप द्या चांगला. आणि तेवढ्यात भगवान बाबा आले. काय गोंधळ चालू आहे. आल्याबरोबर भगवान बुवा तुम्हाला आता अधिकार वर येण्याचा सुद्धा नाही. गुमान नाही तर आम्ही ओरडून सांगू सगळ्या जगाला आणि या महाराष्ट्राला, गुमान खाली उतरा. आता गडावर बसण्याचा अधिकार तुमचा संपलेला आहे. हे काय केलंय तुम्ही. अरे 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 काय केलंय. जाऊन पाहिलं, भगवान बाबांना दाखवलं. ते म्हणले सोळी माझ्या अंतरुणात. हे कसं शक्य आहे. बांगड्या फुटलेल्या. अरे हे कसं शक्य आहे. नाही नाही नाही, तुम्ही काय धंदे करता आम्हाला माहित आहे. या लोकांना माहित नसलं तरी हे काय भोळे बाबडे लोक आहेत, आम्हाला सगळं माहित आहे. तुम्ही हेच धंदे करता. बाबा म्हणले जर ती चोळी आहे तर असेल, त्या बांगड्या असतील, पण त्या माझ्या आईच्या असतील आणि चोळी माझ्या आईचीच असेल, दुसरी नाही कोणाची येणार. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. त्याच्यानंतर या भगवान बुवानं कधी कोणाला स्पर्श केला नाही. त्याचा प्रत्यय 3 वेळा आलेला आहे पूर्ण चरित्रामध्ये. बाबांच्या शेवटच्या दिवशी सुद्धा आलेला आहे. मला माहित नाही ही गोष्ट. काय लोक बोलत होते आणि हा आळ घेत होते, हा आरोप घेत होते. मी काय वाटोळं केलंय तुमचं. 37 वर्ष या गडाची सेवा करतोय. नारायणगड कुठल्या कुठं पोहोचवलाय मी. खरं आहे. आजही अनेक लिहिणारे लेखक, इतिहासकार म्हणतात या गोष्टीवर लिहिणारे, जर भगवान बुवांना नारायणगडावरून उतरवलं नसतं तर आज महाराष्ट्रात नारायणगडा एवढा श्रीमंत गड दुसरा कुठलाच नसता. पण भगवान बाबांनी उतरलं तरी कधी भेद केला नाही. त्याचे पुरावे आहेत, त्याचेही पुरावे आहेत. कधीच भेद केला नाही. ना महादेव महाराजांशी, ना दुसऱ्या महादेव महाराजांशी, ना कोणाशीच भेद केला नाही बाबांनी. त्यांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभारले बाबा एवढे मोठे असताना. हो, हे असं होतं. हा मांजर मांजर येऊ द्या. माणूस आडवा येऊ नये. इकडे बघा, 100 मांजरे आडव्या येऊ द्या. सगळं चांगलं होतंय. मी तर मांजर यावी म्हणतोय. घरातून निघालो की मांजर आडवी यावी. घरातून निघालो की विधवा माय माऊली आडवी यावी. मला, मी नेहमी म्हणतो, माझे भगवान बाबा म्हणायचे काम होतंय. हो, पण एखादा दुष्ट आडवा आला की फार परेशानी होते. लक्ष द्या. सुधारायचं असेल तर हे कीर्तन आहे. उगा ऐकताय हजारो कीर्तन, काय उपयोग आहे. बाबांना मूर्छा यायला लागली. सेवेकऱ्यांनी पाणी मारलं, पाणी प्यायला दिलं. शिस गरम करून कानात ओतावं असे शब्द बाबांच्या कानात. काळ सर्प डसावा अंगाला. इतक्या वेदना बाबांना होऊ लागल्या. करतेत का. सगळे लोक, अडाणी अज्ञानी लोक संभ्रमात पडले. हे असं कसं झालं. आणि ते लोक तर पुन्हा पुन्हा बोलत होते. बाबांनी विचार केला. त्या लोकांना सांगितलं ओरडून, अरे का माझ्या मागे पडलायत, का माझ्या मागे लागलायत. काय कुणाचं खाल्लंय मी, काय कुणाचं बुडवलंय मी, काय कुठे अपराध झालाय माझ्या हातानं, कोणाचं काय वाटोळं केलंय मी, कशामुळे माझ्या मागे लागलात. ह्याला कारण तरी काय. कारण होतं वेगळंच. नाही नाही, तुम्ही हे केलंय, हे कृत्य केलंय म्हणजे केलंय. बाबा म्हणाले ठीक आहे, गड सोडायचा असेल तर सोडावा लागेल.
मला या गडाची एका 5 पैशाची अपेक्षा कधी नव्हती, या गडाची एका पैशाची अपेक्षा कधी झाली नाही आणि पुढे होणार नाही. फक्त या गडावरून माझ्या या गोरगरीब जनतेला खूप काही शिकता यावं, यांची प्रगती व्हावी, या 18 पगड जातींनी एकत्र नांदावं, हाच माझा आत्तापर्यंतचा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. तुम्ही म्हणत असाल गडावरून उतरा, हरकत नाही. बाबांनी खांद्यावर रुमाल टाकला. सोबत लाला होता. लालाला सांगितलं येऊ नको सोबत माझ्या, आता येतोय मी खाली पखाल डोहाकडे जाऊन. खाली उतरल्यानंतर कारभारी नावाचा सेवक होता. कारभारी ज्याचं नाव पोंडूळ, तिथं जवळ गाव ज्याचं, त्या कारभाऱ्याला बाबा म्हणाले रात्रभर जागरण झाले, तोंड कसं तरीच पडले, सुपारी खायची आहे मला. त्यांनी सुपारी काढून दिली. ते म्हणले आडकिता दे, मी तोंड धुतो पकाल डोहावर आणि मग तिथं खातो कातरून, देतो तुझा आडकिता परत. ठीक आहे बाबा. बाबा गेले, पखाल डोहावर गेले. शिंदाडीचं बाजूला बेट आहे, ते आता फार मोठा तलाव झाला आहे तिथं. त्या शिंदाडीच्या बेटाच्या मध्ये जाऊन बसली आणि विचार करू लागले. पद्मासन लावलं आणि विचार करू लागले. देवा पांडुरंगा, काय बिघडवलंय मी या लोकांचं, किती सहन करायचं, तू सुद्धा कसा वैरी झालास देवा. तुझा माझा देवा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखवीसी. काय वैर आहे देवा तुझं माझं, काय चुकलंय माझं आयुष्यामध्ये सांग ना. देवाला प्रार्थना, नाही प्रारब्धच असेल माझं तसं, पण मी असा गड सोडणार नाही. ह्या लोकांनी माझ्यावर जे शिंतोडे उडवलेत आणि असाच जर गेलो तर माझी बदनामी अशीच करत राहतील लोक. याच्यातून सुटल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. एका सेकंदामध्ये झटकन उभा राहिले. जो अडकिता खिशात होता तो बाहेर काढला. ज्या इंद्रियामुळे लोक मला बदनाम करतायत, ज्या कारणामुळे लोक मला बदनाम करतायत, ते कारणच जर मुळासकट नष्ट केलं तर कार्यच घडणार नाही. आणि मग याला कारण काय, तर याला कारण जी वस्तू, याला कारण जी गोष्ट आहे, तिचा जर नायनाट केला तर हे लोक काय बोलतील. अडकिता काढला महाराज. धैर्य भगवान बाबांमध्ये खूप होतं, दृढता खूप होती, जिद्द कायम होती. जिद्द बाजारात मिळत नसती पोरांनो, दृढता कायम बाजारात मिळत नसते. हे विकत मिळणाऱ्या गोष्टी नाहीत. बाबांनी आडकिता काढला आणि स्वतःच्या हाताने पांडुरंग परमात्म्याचा धावा केला, नाव घेतलं आणि एका झटक्यात, एका क्षणामध्ये स्वतःच्या शरीरापासून स्वतःचं लिंग कापून बाजूला फेकून दिलं. आगडोंब उसळला वेदनेचा आगडोंब. लोकांनी यापेक्षा किती त्रास द्यावा. जगात अशी दिव्यता नाही, जगात अशी गोष्ट घडली नाही की ज्या गोष्टीमुळे मला लोक नाव ठेवतायत ती गोष्टच मी माझ्यापासून नष्ट केली तर बोलण्याची काय हिंमत आहे कोणाची. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. लक्ष द्या, याला संत म्हणतात. क्रियेतून दाखवून देतात लोकांना. तिथला जखमजोडीचा पाला घेतला, जखमेवर बांधला आणि बाबा तसंच, बाबांना मूर्छा येत होती पण धरत 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 ते वर गडावर गेले. हो, लालानी पाहिलं, नाथानी पाहिलं, दादाराव मिसाळांनी पाहिलं, रामराव आंधळेंनी पाहिलं, सगळे धावतच आले. बाबांचं सगळं शरीर रक्तानं भरलेलं. बाबा पडतायत, बाबा पडतायत, धावत सगळे आले, बाबांना आधार दिला. हे रक्त कशानं कुठून निघतंय. लालानं सगळे कपडे बाबांचे काढले, कुठून रक्त निघतंय. आणि ज्यावेळी लालाला दिसलं की हे रक्ताचं इथं पूर्णपणे सगळं भरलेलं आहे रक्तानं, त्यावेळेस त्यानं ते धोती खाली अशी काढण्याचा प्रयत्न केला आणि पाहिलं तेव्हा बाबा तर बेहोश होत होते. ते पाहिल्याबरोबर मोठ्यानं ओरडला, बाबा अहो हे काय केलं तुम्ही, जगाच्या वेगळं दिव्य या लोकांचे तोंड बंद करण्यासाठी ही गोष्ट करायची नव्हती बाबा, तुम्ही हे काय केलं बाबा. मोठ्यानं ओरडला, रडला. सगळे भाविक रडायला लागले, सगळे सेवेधारी रडायला लागले, बाबांवर प्रेम करणारे सगळे रडायला लागले. महाराज बाबांनी फक्त एकाच भाषेत सांगितलं, मी माझ्या आईला वचन दिलं होतं
माझा हा जीव, माझा हा देह फक्त समाजाच्या कल्याणासाठी, 18 पगड जातीच्या विकासासाठीच मी खर्च करील. आई, माझं लग्न नाही करायचं. हा सगळा संसार माझा आहे, ह्या संसारातले सगळे लोक माझे आहेत आणि हाच माझा प्रपंच आहे, हाच माझा परमार्थ आहे. एवढं मोठं दिव्य केलं श्रीसंत भगवान बाबांनी. आणि त्याची साक्ष देताना आजही 70 कसे, आजही 85 वर्षानंतर त्या तुळशीचे बुडं तिथं जाऊन जर तुम्ही बघाल पखाल डोहावर, तर हे असे एवढे मोठमोठे बुडण, अशा एवढ्या तुळशीचं बन आजही त्या ठिकाणी आहे. याला म्हणतात साधू. याला म्हणावं साधूची लक्षणं, अंतर्भूत लक्षणांनी युक्त असलेला साधू. या साधूनं जगाला दाखवून दिलं साधू काय असतो. लक्ष द्या. मला वाटते 1564-65 ची गोष्ट आहे. गोदावरी मातेला महापूर आला होता. 3 दिवस उतार नव्हता, 8 दिवस पावसाला उतार नव्हता. गोरगरिबांची लेकरं, हरिजनांची लेकरं, गरिबांची लेकरं रडत होती. रडता रडता आवाज बंद होत होते. सगळ्यांचा सरपण भिजलेलं होतं. चूल पेटत नव्हती त्या पैठणमध्ये. आणि एके दिवशी रात्री 1:30च्या सुमाराशी एक बाई आपल्या लेकराला असं धरून स्वतःच्या पतीसह नाथबाबांच्या दरवाजावर थाप मारते. दरवाजावर थाप मारल्याबरोबर नाथबाबा उठतात. उठल्याबरोबर ती बाई लेकराला नाथबाबांच्या पायावर ठेवते. लेकरू आता मरतंय की 5 मिनिटात मरतंय याची गॅरंटी नाही. बाबा म्हणाले, काय झालं, हे काय करतायत? नाथबाबा म्हणतायत, नाथबाबांचा अवतार म्हणजे श्री संत भगवान बाबा आहेत. लक्षात असू द्या. तेवढी शांती भगवान बाबांनी, इतकी नाथबाबांची ती शांती आहे. एवढं सहन करणारा महात्मा महाराष्ट्रात पाहायला मिळत नाही तुम्हाला. सगळा इतिहास पहा, सगळं चरित्र पहा, नंतर लक्षात येईल. बाबांनी दरवाजा उघडल्यानंतर ते पाहिलं. ती बाई म्हणायला लागली, बाबा 3 दिवस झालं चूल पेटली नाही, घरात अन्नाचा कण नाही. गावात कोणी दरवाजा उघडायला तयार नाही, त्यांच्या घरी सुद्धा चुली पेटलेल्या नाहीत. नाथ बाबा, तुमच्याशिवाय माझ्या लेकराला वाचवणारं कोणी नाही, कोणी नाही. दया करा, दया करा, माझं लेकरू वाचवा. एकुलतं एक पोरगा आहे, माझं मूल आहे माझं. नाथबाबा वाचवा, मी पाय धरते तुमचे. तिच्या मालकानेही पाय धरले. नाथांना काही समजलं नाही काय करावं. नाथांनी हाक दिली, गावबा. गावबा आले. गिरिजे, हाक दिली. अगं हे गरीबाचं लेकरू खाण्या वाचून मरतंय, 5-6 वर्षाचं लेकरू. काय काय आहे घरात? सांगितलं, नाथ मालक, कालपासून आपल्याही घरात काही नाही. होते लाडू वगैरे बांधून ठेवलेले, आज दिवसभर त्याच्यावरच. तुम्हालाही मी तेच दिलंय, सगळ्यांना तेच देते आणि संपलंय ते सगळं. मलाच काळजी लागली उद्या सकाळी काय करायचं. सरपण सगळं भिजलेलं आहे, ओलं चिंब आहे, पाऊस थांबायची नाव घेत नाही. घरात काही नाही, कच्च्या तांदळाशिवाय दुसरं काही नाही. शिजवायला कोरडं लाकूड नाही. नाथबाबांनी मागे फिरून बघितलं, वर पाहिलं, गावबा तिथली कुराडान, हे जे माझं माळवद आहे ह्याचे हे सर हे लाकडाचे आहेत, हे कोरडे आहेत, तोड, एक सर तोड. गावबा म्हणला, एक सर तोडला बाबा की सगळं माळवदच पडतंय म्हणलं, हे सगळं आपल्या अंगावर पडणार आहे म्हणला. हे कसं तोडावं? नाथबाबांची अंगाची लाही होत होती. काय करावं? पलंग दिसला चंदनाचा, 52 या चंदनाचा पलंग होता नाथबाबांचा. गावबाला सांगितलं, घाल कुराडीची गाव आणि माझा पलंग तोडून टाक. बाबा तुम्ही कुठं साधना करणार, माझी साधना जाऊ दे, याच्यापेक्षा दुसरी साधना नसते. पलंग तोडला स्वतःचा आणि गिरिजेच्या हातात दिला आणि सांगितलं, पेटव चूल, शिजव तांदूळ आणि त्या लेकराला आणि त्या लोकांना खाऊ घाल. जाऊ दे माझा पलंग. ज्याच्या अंतकरणात कुठल्याही जातीपातीविषयी इतकं प्रेम असतं त्यालाच साधू म्हणावं. अभंगाचं पहिलं चरण. जे कारण झाले गाल झाले, जे कारण झाले गाल झाले, कारण झाले गाल झाले, जे कारण झाले गाल झाले, जे त्यासी म्हणे जो आपुले
तुझी साधू ओळखावा, तुझी साधू ओळखावा. त्याची म्हणे आपुले, त्याची म्हणे आपुले, तुझी साधू ओळखावा. भगवान संत विठ्ठल भक्त असाच नाथ महाराजांचा अवतार. भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, सावर गावात जन्मले सावर गावात. असा साधू या मराठवाड्यानं पाहिला, या महाराष्ट्रानं पाहिला. कसा जिका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, माझाला आपलं म्हणणारा. काय अवस्था होती या महाराष्ट्राची, फार बिकट होती. तऱ्या खोऱ्यात राहून रात्रंदिवस या गोरगरीब जातीतले लोक जगण्यासाठी चोऱ्या, दरोडे, शिकारी याच्या पलीकडे काही नव्हतं लोकांकडे. पोट भरायला मुश्किल. पाटोदा तालुक्यातलं निरगुडी नावाचं गाव आहे. बाबांचा दौरा होता, तुमच्याकडे आला होता दौरा 1964 बाबांचा दौरा. हे सगळे गावं करत करत बाबा आले होते इकडून. हे सोनोशी मार्गे असंच बऱ्याच गावांचा उल्लेख आहे. 20-25 गावामध्ये भेटी दिल्या होत्या बाबांनी. काही ठिकाणी कीर्तनं झाली होती. भाग्यवान आहात तुम्ही, बाबांचे पाय लागलेले आहेत या भूमीला. मृत्यूवर विजय मिळवलेले हे महात्मे. शरीराने धिप्पाडचे धिप्पाड, काळा सावळा गडी. घरी लेकरांचं भागत नाही म्हणून दरोडेखोरांच्या टोळीमध्ये जातो काय, तांदळवाडी त्याचं गाव, नारायणगडाच्या पूर्वेला. बाबा दरोडा पडला. विठ्ठल शेठ मुठ्ठा नावाचे एक शेठ होते. 10-20 गावामध्ये ज्यांची सावकारकी होती, त्यांच्या घरावर बाबा मंदिरावर माता माऊल्यानो, त्यांच्या दारात एक रक्षण करणारा जो होता त्याच्या हातात बंदूक होती. पण ही 5-6 जणांची टोळी पाहिली दरोडेखोरांची, तो पळून गेला. बाबा उठले, त्याला अडवलं, त्याच्या हातातली बंदूक घेतली आणि बंदुकीचे 7-8 बार काढले असे समोर. दरोडेखोर पळून गेले. त्या दिवशी 6 महिन्यानंतर बाबा पुन्हा दौऱ्यावर तांदळवाडीला गेले. तांदळवाडीला बाबा गेल्यानंतर बाबांनी टांगा त्याच गल्लीत सोडला, भिल्लांच्या वस्तीत. मराठा समाज, वंजारी समाज तिथं होता आणि भिल्ल वस्ती होती भिल्लांची. बाबा आज इकडे, सगळेच माझ्या भिल्ल समाजातले सगळे गोरगरीब म्हणाले, बाबा तुमचं दर्शन आज इकडे. अरे तुम्हाला मंदिरावर न्यायला आलोय. आम्हाला वंजारी आणि ते मराठा लोक आम्हाला मंदिराला स्पर्श करू देत नाहीत. त्यांची चूक नाही बाबा. आम्ही असे मासेमारी करणारे, शिकार करणारे, खाऊ नाही ते खाणारे, पिऊ नाही ते पिणारे, ते लोक स्वतः म्हणत होते. बाबा म्हणले तुम्ही कसे असा, शबरी बिल्लीनच होती रे, मी सांगतोय तुम्हाला. आणि तेवढ्यामध्ये पाठीमागून एक जण आला, धिप्पाडचे धिप्पाड, थोडा लपत होता, असा लपत आला. बाबा म्हणले जयसिंग पुढे ये. जयसिंग, बाबा मला तुम्ही ओळखलं? अरे हो. बाबा मग त्या दिवशी तुमचा नियम हुकला का? बाबा म्हणले हुकला नाही, हुकविला. तो म्हणला हुकविला कशा करता? बाबांनी सांगितलं तुझ्या बापाने नारायणगडावर 25 वर्ष सेवा केली आहे, त्याचे उपकार आहेत आमच्यावर, म्हणून तुला मी त्या दिवशी मारलं नाही, नाहीतर मेला असतास. बाबा उपकार झाला तुमचा.
जयसिंग सगळ्या लोकांना घेऊन संध्याकाळी मंदिरात ये. लोकांचं काय मी सांगेन लोकांना. बाबांचं कीर्तन सुरू झालं. बाबांनी दाखला दिला की जी भिल्लीन शबरी होती ती याच तांदळवाडीची होती. आणि बाजूला मातुरी नावाचं गाव आहे. मातुरी नावाचं गाव, त्या गावचेच होते मातंग ऋषी. हो, वाल्याचा दृष्टांत सांगितला त्या कीर्तनामध्ये बाबांनी. आणि मग मातंग ऋषीचा इतिहास सांगितला, शबरीची कथा सांगितली. शबरी बिल्लीन होती रे, पण भगवंतानी तिची उष्टी बोरे खाल्ली देवानी. हो, एवढं प्रेम देतो देव. त्याचं नामस्मरण केल्यानंतर कीर्तनात बाबा बोलत होते आणि कीर्तनात जयसिंग भिल्ल उठला. उपरती झाली त्याला. एक एक पैसा गोळा करून लोक आपल्या घरामध्ये साठवून ठेवतात लेकरा बाळांच्या भविष्यासाठी. तिथं दरोडे मारता तुम्ही. 15-15, 20-20 वर्ष केलेली कमाई तुम्ही एका रात्रीत उखडून नेता. किती मोठं पाप करता. बाबा बोलत होते. जयसिंग उठला, बाबांच्या समोर गेला आणि बाबा सगळं सुटलं आजपासून, मला माळ घाला. बाबांनी माळ काढली. बाबांच्या जवळ सतत माळे असायचे. तुळशीचं महात्म्य बाबा खूप सांगायचे. माळ घातली. जयसिंग भिल्ल पायाजवळ बसला आणि तिथून जयसिंग भिल्ल म्हणाला, संसार सुटला, बाबा आजपासून तुमच्याच सोबत मला राहू द्या. बाबांची सेवा केली 10-12 वर्ष. आणि जेव्हा बाबा थोडे आजारी पडले तेव्हा बाबांनी सांगितलं, जयसिंग आजचं कीर्तन तुला करायचंय. मी तिथं बसून, बाबा मी भिल्ल, बाबा अहो मी भिल्ल जातीतला, मला कोण कीर्तन करून देईल. तुमच्या जवळ ठेवलंय तुम्ही, हीच मोठी गोष्ट आहे. रोज मला जेवायला जवळ घेऊन बसता. फार प्रेम वारकऱ्यांवर बाबांचं. कधी सोडून जेवलं नाही कोणा वारकऱ्याला. अशा खूप कथा आहेत वारीतल्या. बाबांच्या गोड गोड कथा आहेत. जयसिंग तुला सांगितलं ना कंबर बांध. जयसिंगानं भीत भीत कंबर बांधली. लोकांना बाबांनी सांगितलं, आज माझा जयसिंग कीर्तन करील. 10 वर्ष माझ्या गंगा घोडीच्या मागे फिरतोय जयसिंग. 10 वर्ष त्यानं माझी सेवा केली आहे. त्या सेवेचं फळ त्याला मिळालं पाहिजे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ टाकली आहे. त्याला कोणी अस्पृश्य समजू नका, त्याला सेवा करू द्या. बाबांचे कीर्तन 10 वर्षात त्याला पाठ झाले होते पाटील. बाबा जसं बोलत होते तसेच हातवारे करून जयसिंग बोलायला गेला. 2 तास जयसिंगनं कीर्तन केलं. दरोडेखोर जयसिंग हरिभक्त परायण जयसिंग महाराज भिल्ल म्हणून त्या भागामध्ये प्रसिद्ध झाला. ज्याच्या संगतीत राहिल्यानं इतक्या रंजल्या गांजल्या समाजातल्या दरोडेखोराला सुद्धा बाबांनी स्वतःची पदवी दिली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. रंजल्या गांजल्या लोकांना आपलं म्हणणारे साधू असतात. तुकोबारायांची व्याख्या आहे. आधी रंगला होता चोऱ्या करण्यामध्ये, गांजलेल्या समाजातला होता. हो, मला एक कथा आठवते. महाराज समोरचा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या प्रांताचा आहे, उच्च आहे का नीच आहे, काळा आहे का गोरा आहे, हे न पाहता किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगी तैसे दुःखितांच्या शेलभागी जिने जयाचे. ज्ञानोबारायांची ह्या ओळीवर दोन प्राध्यापक लोकांनी PhD केली आहे एकाच ओळीवर. आणि ते जीवन होतं बाबांचं. मला आज बाबांवरच बोलावं लागेल. मला तुम्ही बोलवलंयच त्याच्यासाठी. पण दुसरा कचरा डोक्यात ठेवू नका. कीर्तन ज्या कारणासाठी आहे तेच करावं. उद्या जर बोलवाल तुम्ही, मला जर म्हणाले साऊंड सिस्टीमवर बोला तर 2 तास बोलणार. काळजीच करू नका. उद्या जर म्हणला त्या गायकांवर बोला, नाही बोललो तर पुन्हा कंबर बांधणार नाही. एका झाडावर बोलणार. आईवर बोला. आता 7 दिवसाची कथा करून आलो. आईवरच 7 दिवस आईच सांगितली. तो माणूस आईशिवाय कोणालाच देव मानित नव्हता. मोठा माणूस श्रीमंत. ते म्हणला मला आईच सांगायची गावाला 7 दिवस. 2-3 महिने अभ्यास करून सांगितली, पण आईच सांगितली. असो. ज्ञानोबाराय बोलतात, किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगी. फक्त तहानलेल्या लोकांची तहान भागवून त्यांना शीतलता देणे, एवढ्याच कारणासाठी पाणी खाली आले, या जमिनीवर आले. दुसरं काहीच कारण नाही. काहीही बंद पडू द्या चालतंय, पण माणसाला पाणी नाही मिळालं तर. पाणी हे जीवन आहे. आणि पाणी कशासाठी आलं? तृषितांची तहान भागवण्यासाठी आलं. जसं पाणी तहानलेल्यांची तहान भागवण्यासाठीच येतं, हा पाण्याचा धर्म आहे. तसं दुःखी
दुःखितांचं दुःख घालून त्यांना सुखी करण्यासाठी जे इथं येतात ते संत असतात. तैसे दुःखितांच्या शेलभागी जिने जयाची. हे पैपाई काटाने हटे तव व्यथा जीवी उमटे. तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. समोरच्याच्या संकटानं जो पोळला जातो, समोरच्याला दुःख झालं रे झालं की ज्याचं अंतःकरण पगळतं. किती पगळतं. मला वाटते 2006 ची गोष्ट आहे. 2006 आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, मला वाईट वाटतंय हो, जेव्हापासून आमचे विलासरावजी देशमुख गेले, प्रमोदजी महाजन गेले, बाळासाहेबजी ठाकरे गेले, RR आबा पाटील गेले, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेले. अरे हे सगळे वेगवेगळ्या जातीचे आणि वेगवेगळ्या पक्षातले लोक होते, पण काय प्रेम होतं. हो, जातीगोती कधी शिवल्या नाही त्यांना. आणि तेच साहेब 2006ला केज आणि अंबाजोगाईच्या मध्ये रोडचं काम चालू होतं. वडार समाजाची बाई, माझी माऊली, वडार समाजाची लेकरासहित गिट्टी फोडत होती, त्या रोडवरती खडी फोडत होती. उन्हात तापलेलं ऊन होतं आणि ती उन्हात खडी फोडत होती. तिच्या मनात मात्र वेगळेच विचार चालत होते. पोराचा नंबर प्रायव्हेटमधून, OBC मधून, प्रायव्हेटमधून पुण्याच्या कॉलेजला लागला होता, प्रायव्हेट, आणि 8 लाख रुपये फीस होती दरवर्षाची. ती बाई विचार करत होती, 8 रुपये नाहीत माझ्याजवळ, झोपड्यात राहणारे आम्ही, नंबर तर पोराचा लागलाय, एवढे पैसे कुठून आणायचे, कसे फेडायचे, शक्य नाही. असू दे बाबा, फोड आपली खडी, याच्यासाठीच आपलं जीवन आहे, फोड खडी. त्या मुनिमानं सांगितलं तिला, लय मोठा माणूस आहे, लय महान माणूस आहे, कधीतरी तुझं काम होईल बरं. आणि तो माणूस आज यायला आहे ह्या रोडनं, आणि हे गावकरी सत्कार करणार आहेत. गावकरी सत्काराला आलेले पुष्पहार घेऊन ती बाई आपली हे केस वगैरे असे चकलेले, ठिगळाचं लुगडं, त्या लोकांच्या मध्ये त्या मुनिमानं नेलं, तिला ढकललं पुढं. त्या बाईनं असे हात जोडले. हो, साहेब गाडीतच होते, काच खाली उतरला. ते म्हणले, बाई हात जोडू नका. ती बाई म्हणली, साहेब, डोळ्यात अश्रू आणले, लय उपकार होतील बघा तुमचे. माझं पोरग कसं तरी MBBSच्या कॉलेजला लागले, पण 8 लाख रुपये भरायचे, तर आमच्याजवळ 8 रुपये नाहीत साहेब, आम्ही कसं करावं. मी ऐकते साहेब, नेहमी लोक सांगतात, ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाणी नाही, त्यांचा गोपीनाथ मुंडे आहे. मी माझ्या सोबतच्याला आणि समोरच्याला उशिरा न्याय देतो, पण ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाही, मी पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत माझा आवाज आधी पोहोचतो. साहेबांनी दरवाजा उघडावा, खाली यावं. मग काय अडचण आहे, मी काय करू शकतो. काही नाही साहेब, तुमचा लय उपकार होईल. ह्या जन्मात नाही, पण मला पुढचाही जन्म मिळाला तर तुम्हाला मी विसरणार नाही, तुमचे लाख उपकार होतील. माझं पोरग जर डॉक्टर झालं तर, नाहीतर खडी फोडण्याशिवाय आम्हाला दुसरा काय धंदा आहे. माझ्या लेकराला खडीच फोडावी लागेल आयुष्यभर. काय आमचं जीवन आहे साहेब. मी ऐकलंय तुम्ही कोणाचेही गोरगरिबांचे वाली होता, गोरगरिबांचे मायबाप होता, गोरगरिबांचं दुःख तुम्हाला सहन होत नाही साहेब. ऊस तोडणाऱ्या मजुराला फडात जाऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवणारे तुम्हीच आहेत साहेब, हे आम्ही ऐकलंय. जनावर उपाशी मरत असतील, हो, तर त्या जनावरासाठी सरकारनं केलेल्या छावणीमध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री असताना सुद्धा जाऊन तिथं रात्रभर राहता, त्या झोपड्यामध्ये साहेब, आणि चटणी भाकर आणि कांदा भाकर खाऊन त्या लोकांसोबत प्रेमानं गप्पा मारता. असा माणूस आम्ही कधी पाहिला नाही साहेब. सगळ्यांवर प्रेम करणारा, म्हणून गोरगरिबांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवावा. माझ्या लेकराचं भलं होईल साहेब. साहेबांनी ऐकून घेतलं आणि सांगितलं, हे उपाध्याय केशव उपाध्याय, ते मधलं चेकबुक घ्या. चेकबुक घेतलं आणि रस्त्यात 8 लाखाचा चेक लिहून दिला बाईजवळ. काय बोलताय.
जे का रंजले गांजले. अरे राजकारणात असलं म्हणजे काय? यशवंतराव चव्हाण एका संत महात्म्याला कमी होते का? माननीय मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब, ज्यांनी धौम्यगडाला नाव दिलं होतं भगवानगड 1 मे 1958ला. 1 मे 1958ला तसल्या रस्त्याने तिथं आले. तिथं आल्यानंतर म्हटले, छत्रपती शिवरायांनी शस्त्रास्त्राच्या जोरावर आणि मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये अनेक गड बांधले, अनेक गड निर्माण केले. मला वाटलं होतं मुंबईहून निघताना की तसाच गड कोण्यातरी भगवान बुवांनी निर्माण केला असेल. हो, पण इथं आल्यानंतर कळलं की ऊस तोड मजुरांनी आणि शेतात दगड फोडणाऱ्या, दगडातून दगडाला पाजर फोडणाऱ्या आणि आपल्या घामाच्या थेंबाथेंबातून या गडाची भक्ती करणाऱ्या, सेवा करणाऱ्यांच्या 1-1 रुपयातून आणि गळ्यातल्या पोतीतल्या मण्यातून भगवान बुवांनी शास्त्राच्या आणि अध्यात्माच्या जोरावर एवढा मोठा विशाल गड निर्माण केला आहे. हे इथं आल्यास कळलं, हा धोमेगड नाही, हा धुम्यागड नाही, साक्षात भगवानगड आहे. साक्षात भगवान, ज्या भगवानानं निर्माण केलाय तो भगवानगड आहे. रंजल्या गांजल्यांचा लोकांचा कळवळा. मायमावल्यांनो, लोकांच्या 2-2 मणी नव्हते पोतीमध्ये, तर ते मणी फोडून बायाने दिलेत त्या गडासाठी. माझ्या बाबांना तिथून खाली उतरलंय. बाबाचा लय वनवास झालाय माझ्या. प्रत्येक बाई, ऊस तोडणारी बाई सुद्धा म्हणायची की माझ्या बाबाचा लय वनवास केलाय लोकांनी. आम्हाला कोण आहे मायबाप? दुसरा मायबाप नाही. बाबा आहेत म्हणून आम्ही आता चांगल्या पद्धतीनं जगायलो. बाबा आहेत म्हणून आमच्या लेकरांना शिक्षण मिळालंय. आतापर्यंत आम्ही सगळे अडाणी, पण बाबानं वसतिगृह काढलं, बाबानं कॉलेज काढलं, बाबांनी गडावर शाळा काढली आणि आमच्या लेकराला चला म्हणतायत. आणि बाबाच्या शाळेत खरवंडीला आणि गडावर आमचे लेकरं शिकतायत. नाहीतर कोण होता आम्हाला मायबाप? बाबा नसते तर. म्हणून इतक्या गोरगरीब समाजाने, गोरगरीब लोकांच्या 1-1 रुपयातून तो गड निर्माण झालाय. नुसता निर्माण नाही झाला, त्या गडाच्या प्रत्येक दगडाला, त्या गडाच्या प्रत्येक चुण्याच्या भट्टीला, त्या गडावरच्या प्रत्येक मातीच्या कणाला अगदी कष्टकऱ्यांचे हात लागले आहेत. जेव्हा म्हणाले होते यशवंतराव चव्हाण, आता बोला तुम्ही हा गड निर्माण केलाय, याच्या विकासासाठी मी काय करू शकतो, मी तुम्हाला काय देऊ शकतो? बाबांनी सांगितलं, या गडाला कुणाच्या रुपयाची, कुठल्या मंत्र्याच्या, कुठल्या सरकारच्या रुपयाची अपेक्षा नाही. तुम्ही जनतेसाठी चांगली कामं करा आणि पुढे तुम्ही दिल्लीमध्ये जा आणि तिथं जाऊन मोठे मंत्री व्हा आणि नंतर आम्हाला इथं भेटायला या. तुम्ही दिलेला वेळ, एका मुख्यमंत्र्यानं इतक्या जंगलात येऊन, इतक्या विरान जागेवर येऊन एवढा मोठा वेळ आमच्यासाठी दिलाय, हे कमी नाही. संत हृदयाचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. जेव्हा गेले तेव्हा किरायानं राहत होते. मुख्यमंत्री असलेला माणूस किरायानं, आणि ते गेले तेव्हा त्यांच्या बँकेच्या अकाउंटवर 500 रुपये होते. काय बोलता? माणसं नव्हते का? राजकारणात होते. छत्रपती शिवरायांसारखे माणसं राजकारणही करत होते, पण 18 पगड जातीला एकत्र करून सगळ्यांची एक मोठ बांधून या महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करणारा माझा राजा जगात नाही झाला, दुसरा राजा नाही झाला. आणि तेच वसा पुढे चालवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोरगरिबांसाठी आयुष्य घालवलं सगळं. 1948ला जेव्हा भेट झाली बाबांची, पोरांनो हैदराबादला गेले होते बाबा. हे माझ्या समाजाचं कल्याण कशानं होईल, या गोरगरीब लोकांचं कल्याण कशानं होईल? हैदराबादला भेट झाली, हात जोडले, म्हणले बाबासाहेब तुम्ही फार मोठे आहात, खूप अभ्यासू आहात, तुमचा आदर आम्ही करायला पाहिजे, तुम्ही हात जोडू नका. ते म्हणाले नाही, माझे आई वडील सुद्धा वारकरी होते बाबा, त्यांच्या गळ्यात माळी होत्या बाबा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आम्हाला संतांचा आदर आहे, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? काही नाही, माझा हा रंजला गांजलेला समाज, शिकारीमध्ये अडकलेला समाज, चोऱ्या मारामाऱ्यामध्ये अडकलेला समाज एकदा मला बाहेर काढायचा आहे, त्याच्यासाठी माझं जीवन मी लावलंय, मला काहीतरी मंत्र सांगा. त्यांनी सांगितलं तुम्हाला जर समाजाला मोठं करायचं असेल तर बाबा एकच करावं लागेल, एकच, तुम्हाला दारोदार फिरावं लागेल दऱ्या डोंगरामध्ये, आणि जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत पोहोचून, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, करवली असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, जिथपर्यंत दऱ्या खोऱ्यातला हा मजूर समाज आहे त्यांना जर सुधारायचं असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल, शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत घेऊन जावं लागेल. सांगू बाबांचे उपकार किती आहेत डोक्यात ठेवा जरा. बाबांचे उपकार नुसता सप्ताह करून आटोंबा मोडून ते फिटत नाहीत.
बाबांचे विचार डोक्यात आले पाहिजे, छत्रपती शिवरायांचे विचार डोक्यात असले पाहिजे, हृदयात असले पाहिजे, हृदयात असले पाहिजे. आणि मग बाबांनी इकडं आल्यानंतर शैक्षणिक यज्ञ सुरू केला. बाबांच्या जीवनातले 4 यज्ञ फार मोठमोठे यज्ञ होते. अंधश्रद्धेविरुद्धचा यज्ञ, शैक्षणिक यज्ञ, समाज जागृतीचा यज्ञ, जातीभेद नष्ट करण्याचा यज्ञ, फार मोठे यज्ञ होते. आणि मग दारादारात जायचं, ए बाबा या, बाबा आले, बाबा माझ्या पाया पडू नका, पोराला गडावर पाठवा शिकायला. बाबा जमीन फुका विका, जमीन विका, पण आधी लेकराचं शिक्षण शिकवा त्याला. जमीन विका पण शिक्षण शिका, जमीन विका पण शिक्षण शिका हा मंत्र एवढा गाजला आणि हा पंतप्रधान पंडित नेहरू पर्यंत गेला. महाराष्ट्रात एक संत आहे आणि तो संत लोकांच्या दारादारात जातो, गंगा नावाच्या घोडीवर जातो, गटण्या नावाच्या घोड्यावर जातो, हो, आणि टांग्यात जातो, दारादारात जाऊन सांगतो शिका. जोपर्यंत शिक्षण नव्हतं, मी 1ली 2रीला होतो, जोपर्यंत बाबांचा मंत्र आम्हाला माहीत नव्हता, तोपर्यंत माझ्या गावामध्ये 1 कर्मचारी होता. आता एका माझ्या गावामध्ये, एकट्या गावामध्ये 150 उमऱ्याच्या गावात 150 घर आहेत, 350 कर्मचारी आहेत. कुणाचा मंत्र आहे? लोक म्हणतात या जिल्ह्यामध्ये कुठल्या बी ऑफिसला गेलं की तेच कर्मचारी तेच. अरे काय राजकारण करताय? आमच्या मायबापानं 25-25 वर्ष ऊस तोडले आणि आम्ही आमच्या मांड्या पिंड्याला पुढे येईपर्यंत 15-15 तास अभ्यास केलाय. कालचीच घटना वाचा, तो IPS झालेला, हो, तो खाडे नावाचा विद्यार्थी. एकदा बसलो की 12 तास उठत नव्हतो. तो सांगतोय 12 तास, कारण मला माझ्या मायबापाच्या खांद्यावर ऊसाचे ओझे वाहून पडलेले गट्टे दिसत होते. माझ्या बापाचं फाटकं शर्ट आणि फाटकं धोतर मला दिसत होतं रात्रंदिवस. म्हणून रात्री 3-3 वाजेपर्यंत अभ्यास केलाय, म्हणून IPS झालोय. कुणाची मेहरबानी नाही. इतका अभ्यास करतात. बाबांचा मंत्र पाळून ह्या 18 पगड जातीतले गोरगरिबांचे लेकरं एवढा अभ्यास करतात म्हणून अधिकारी झाले. कुणाची मेहरबानी नाही. बाई जरा दमानं या, काही बोलू नका. कुणी सोपं नाही ते बोलणं. काय आम्ही काय कुणाच्या वशिल्यावर लागलोत? संघर्ष केलाय, जिद्द आहे, मेहनत आहे, बाबांचा मंत्र पाळलाय. आणि ज्यांनी भगवान बाबांची सेवा केली, इमानदारीने सांगतो या गादीवरून, ज्यांनी भगवान बाबांचं ऐकलंय, डोक्यातला जातीवाद नष्ट झाला पाहिजे आणि फक्त लेकरांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं, त्याला जगात कुणी रोखू शकत नाही. त्याचा विकास आणि विकासच होणार. सोपं नाही. एवढा मोठा संघर्ष जीवनामध्ये बाबांच्या क्रांतीचा. महाराज रंगलेल्या लोकांनाही बाबांनी जवळ केलं. हो, अनेक मोठमोठे लोक होते जे बाबांच्या जवळ बसायचे. मामाश्री बाबांना लोक नेहमी म्हणायचे, बाबा तुम्ही एवढे ज्ञानी, तुम्हाला ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे, बाबा तुम्हाला गाथा कंठस्थ आहे, तुम्ही एवढे शास्त्र, 12 वर्ष आळंदीला जाऊन एवढा मोठा अभ्यास केला गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली, एवढे विद्वान आहात तुम्ही. आम्ही प्राध्यापक असून, आम्ही डॉक्टर असून, आम्ही क्लास 1 असून सुद्धा चाट पडते आमची बुद्धी. तुम्ही सांगायला गेलात की अध्यात्म. मी असले येडे गबाळे, हे असले वारकरी, हो, ज्यांना कपडे नीट नेसता येत नाहीत, बहिरे आंधळे खुळे, ह्यांना सोबत कशा करिता वापरता तुम्ही? हे असले, हे तुमचं नाव खराब होईल. बाबा फार मार्मिक बोलायचे. अरे तुमच्यासारखे कलेक्टर झालेले, डॉक्टर झालेले, इंजिनियर झालेले, शहाणे झालेले माझ्यासोबत कशाला येतील? हे असलेच येडे मी सोबत घेतो, असेच येडे शहाणे करून सोडतो, पुन्हा ते निघून जातात आणि दुसरे येडे माझ्याजवळ भरती होतात. तुम्ही एवढे शहाणे आहात, माझ्यासोबत याल का 4 दिवस? हे रंजले गांजलेच माझे खरे सगळे सोबती आहेत, सखे आहेत. यांना सांभाळणे, यांना मोठं करणे हाच माझा धर्म आहे बाबा. ह्या तुमच्या इथं पिंपरखेड आहे. एकदा बाबांची दिंडी पैठणला निघाली होती. 1927 पासून पैठणची दिंडी सुरू केली बाबांनी आणि 1918 पासून पंढरपूरची दिंडी सुरू केली.
सांगू का, एकट्या बाबाच्या दिंडीमध्ये 1964ला बाबा इथून गेले ना, तेव्हा 1964ला 25,000 लोक एका दिंडीत होते. महाराष्ट्रात कोणाच्याच दिंडीत नव्हते तेवढे. एका इतिहासकाराने लिहिलंय बघा, फार छान लिहिलंय. आता दोन्ही गडाचे मिळून तेवढे वारकरी होत नाहीत, पण देव करतो ते भल्यासाठी. आज गड म्हटलं की डोळ्यासमोर एकच, भक्तीचा गड म्हटलं की डोळ्यासमोर एकच गड उभा राहतो, भगवान गड. कुणालाही विचारलं गड, भगवान गड. आणि आता तर प्रातस्मरणीय गुरुवर्य महंत श्री शास्त्रीजींच्या, मला वाटतं आज आले होते शास्त्रीजी 11 वाजता सकाळी. वा वा, बाबाच आले होते त्यांच्या रूपानं तुमच्या गावात. टाळ्या वाजवा एकदा आता कीर्तन. भाग्यवान आहात, खूप छान. कोट्यावधीचं महाराष्ट्रात इतकं सुंदर मंदिर कुठंच नसणार आहे. इतकं बाबांची श्रद्धा माऊली ज्ञानोबारायांवर होती, ज्ञानेश्वरीवर होती, म्हणून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर. आणि तो सोहळा असा दिव्य होणार आहे, भारत देश त्याच्याकडे पाहणार आहे. ग्रीनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याचा रेकॉर्ड होणार आहे वर्ल्डमध्ये. एवढं सुंदर मंदिराचं काम चालू आहे आणि शास्त्रीजी स्वतः लक्ष घालतायत. आणि आत्ताही बघा ना, रोज रोजंदारीनं काम करणारे लोक, पण कुठल्या गावातून 28 लाख, तुमच्या 28, मी तेच बोललो, कुठल्या गावातून 51. पारगावला गेलो होतो परवा कीर्तनाला, पारगाव गडाकडं, गडाच्या बाजूला 1,17,00,000 दिले त्या लोकांनी. हो, त्या जवळ्याला गेलो होतो, 51 लाख रुपये दिले त्यांनी. एक छोटं 100-150 घराचं गाव जर 1 कोटी रुपये देत असेल, हे सगळ्या माझ्या माता माऊल्या, सगळे हे माझे मायबाप, भगवान बाबांवर किती प्रेम असेल. म्हणून मला वाटतं 2026ला या जगातल्या रेकॉर्डमध्ये भगवानगडाची नोंद होणार आणि ती नोंद सगळं जग पाहणार आणि गडावरचा कार्यक्रम सगळ्या जगात अमेरिकेसह प्रसिद्ध होणार आणि ते पाहण्याचं भाग्य तुम्हाला मला लाभणार. आणि त्याच दिवशी बाबांचा चरित्र ग्रंथ प्रसिद्ध व्हावा, माझी प्रकाशन व्हावं, ही माझी इच्छा आहे. 5 वर्षापासून करतोय तो ग्रंथ तिथं प्रसिद्ध व्हावा किंवा तिथं प्रकाशन व्हावं, ही इच्छा बाबांच्या चरणी आहे. असो, तुमचेही आशीर्वाद असू द्या सगळ्यांची. त्या पिंपरखेडची एक माता माऊली, तिचं नाव होतं सत्यभामाबाई. दादा माझे गुरुवरे म्हणायचे, कीर्तन आणि अभंग लोकांच्या हृदयापर्यंत गेला पाहिजे. पांडित्य करू नका, पांडित्य तुमच्याजवळ ठेवा. लय मोठी संस्कृत पंडित आहेत तुम्ही, तुमच्याजवळ ठेवा. लोकांच्या हृदयात जा तुमचे शब्द घेऊन. गांजून गेलेली होती सत्यभामाबाई जाय भाई. गावातले लोक वेड म्हणायचे. 22-23 वर्षाची, पैठणला दिंडी चालली होती बाबांची आणि ती अशी रानावनात फिरत होती. अंगावर एकही कपडा ठेवीत नव्हती ती माऊली. तिला वेड लागलेलं होतं, एकही कपडा ठेवीत नव्हती. आणि ती फिरत फिरत दिंडी तिकडून यायला, आणि ती भामाबाई ती दिंडी पाहिली आणि तिथं आरडत ओरडत गेली. तिथं किंकाळ्या मारीत त्या दिंडीजवळ गेली की लोकांनी बाबांना सांगितलं, बाबा 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 ती बाई आली वेडी, ती पण ती अंगावर कपडा नाही, बाबा बघा किती बघा. बाबा म्हणले कुठं आहे दाखवा मला. बाबांना पाठीमागून समोर आणलं. त्या लोकांनी तिच्या असं हाताला धरलं होतं. ती मोठमोठ्यानं ओरडत होती. बाबा आले आणि बाबांकडे पाहिलं तिनं. बाबांकडे पाहिल्याबरोबर महाराज ती हसायला लागली मोठमोठ्यानं, चिरकायला लागली मोठमोठ्यानं. बाबा म्हणले, बाई जगाकडे बघून वागावं, बाई माणसानं जगाकडे बघून वागावं, बाई असं वागू नये. माय अशी कशी वागायलीस. एका माणसाच्या हातामध्ये ते अंतरायचं बेडशीट होतं, बेडशीट. ते बेडशीट बाबाने असं ओढलं, हातात घेतलं. ती तिथं उभा होती 5 फुटावर. बाबा म्हणाले, बाई जरा समाजाकडे बघून वागावं, आपल्याला समाजात राहायचंय माय. ते फेकला अंगावर, घे गुंडाळ. तिच्या अंगाला त्या बाबांच्या स्पर्शाचं बेडशीट गेलं तिच्या अंगावर. त्या भामेचं वेड तर पळून गेलं. तेव्हापासून तिनं जे बेडशीट अंगावर घेतलं ते इथून
पायापर्यंत ते बेडशीटच पांघरून राहत होती. शेवटपर्यंत तिनं पंढरीची वारी केली, पैठणची वारी केली आणि शेवटपर्यंत आपलं शरीर इथून पायापर्यंतचं शरीर कधी कुणाला ती शिवायची खोळ शिवल्यासारखी बेडशीटाची. कुणी विचारलं की नाही ना, माझ्या बाबाचा प्रसाद आहे, माझ्या बाबाचा प्रसाद आहे आणि तो प्रसाद घेऊनच माझं वेळ गेलंय. मला कोण विचारित होतं? घरच्यांनी लाथा घालायच्या, मला घरच्यांनी ढकलून द्यायचं, गावातल्यांनी ढकलून द्यायचं, ह्या लेकरांनी माझ्या मागं दगडं घेऊन मारायचे आणि मी रानावनानं फिरायचं. पण माझ्या बाबांनी मला जेव्हा वस्त्र फेकून दिलं माझ्या अंगावर आणि बाबांचा तो प्रसाद लाभला, पुढे चालून शेकडो बाया, 200, 300, 400 सगळ्या, ज्यांना कोणी नाही अशा घरच्या बाया, ज्यांचा कोणी वाली नाही वाणी नाही अशा बायांना पवित्र तुळशीच्या माळी घातल्या आणि पंढरपूरच्या वारीला, पैठणच्या वारीला, बाबांच्या मोठ्या वारीमध्ये ह्या 200-300 बाया घेऊन हिची स्वतंत्र दिंडी निघाली आणि पुढे लोक तिला हरिभक्त परायण सत्यभामाबाई महाराज जाय भाई म्हणू लागले. याला म्हणतात रंजल्या गांजल्याला आपलं सकल. हे कशामुळं होतं? अभंगाचं 3रं चरण. मृदू मृदू सभाय नवनीत मृदू सभाय नवनीत मृदू सभाय नवनीत मृदू सभाय नवनीत साधू सबाह्य नमनीत तैसे सज्जनाचे चित्त. असे सज्जन साधू श्रीमंत श्री ऐश्वर्य संपन्न संत श्री संत भगवान बाबा, त्यांची ही पुण्यतिथी. साधूंनी मरणाला जिंकलेलं असतं. मरण माझे मरुणी गेले मज केले अमर. साधूही अमरच असतात. भगवान बाबा अमरच होते. गेले नाही ते अमर झाले. भगवान बाबांचं आजही लोकांना दर्शन होतंय, खरी श्रद्धा असेल तर. कारण ते जाताना म्हणून गेलेले आहेत शेवटी. आता उद्याचं कीर्तन नाही माझं तुमच्याकडे, पण आजचंच आहे. पण ते जाताना शेवटी टांग्यात उभा राहिले. रुबी हॉलला जाताना, डॉक्टर ग्रँट यांच्याकडे जाताना लोकांनी अट्टहास केला, नाही तर नको म्हणत होते बाबा. बाबा म्हणायचे अरे हे जाणार. अरे ये जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा.
हर किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी भी बारी है, चिंता मत कर, जाना है. हो. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना. बरसों की तू क्यों सोचे, पल का नाही ठिकाणा. पण साधू मात्र मरणाला जिंकून आलेले असतात. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. मला वाटते हीच ती तिथी होती उद्याची. बाबा ग्रँड डॉक्टरांना बोलत होते, साहेब माझे ज्ञानोबाराय 22च वर्ष राहिले साहेब, कीर्ती करून गेले. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा जिजावे, परियांतरी सज्जनानी ववावे. साहेब असू द्या, हे शरीर आहे, पंचभूताचं आहे. अरे लगाया पहले जो पेड़ हमने, उसी का फल हम अब पा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहा है. इसी धरा से शरीर पाए, इसी धरा में फिर सब समाए. है सत्य नियम यही धरा का, है सत्य नियम यही धरा का. एक आ रहे हैं एक जा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहे हैं. डॉक्टर ग्रँट किती ठिगळं लावणार आहेत, का वेदना देत आहे. आणि त्या नर्स माझ्याकडे येऊ देऊ नका, माझ्या शरीराला त्यांचा स्पर्श नको. मरताना तरी कशाला माझ्या शरीराचा, स्त्रीचा स्पर्श माझ्या शरीराला. इथं एक कळतंय, बाबांची ब्रह्मनिष्ठा, ब्रह्मचर्य. इतके आजारी असताना सुद्धा बाबा डॉक्टरला म्हणायचे, हो ठिगळं लावू नका. माझी गोधडी झाली जुनी, तिला शिवूनिया कोणी तिला. कशाला डॉक्टर, काय गरज आहे, राहू द्या मला. देह जाणार आहे, त्याचं काम संपलंय. डॉक्टर 57 वर्ष रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र मला कळली नाही. मध्य प्रदेशापासून इकडे तेलंगणापासून मी दौरे करत राहिलो, समाजाचं हित आणि कल्याण पाहत राहिलो. शरीर थकतंय आणि आता जगून तरी काय करायचंय मला. माऊलींनी 22 वर्षात जे कमवलं तसं कमवलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी 39 वर्षात जे कमवलं तसं मला कमवता आलं पाहिजे. डॉक्टर 42 वर्षात तुकोबारायांनी जीवन जगून जे कमवलं ते मला मिळालं पाहिजे. छत्रपती शिवरायांनी 50 वर्षात जे मिळवलं ते मला मिळवता आलं पाहिजे. मी गेल्यानंतर लोकांनी असे माझे सप्ते केले पाहिजेत, याच्यासाठी जगलो. आता काय उपयोग. नेमकं असं झालं महाराज. बाबांनी सांगितलं, डॉक्टर सुद्धा हतबल झाले. हो म्हणले, काय महात्मा आहे, वा. असं कोणी म्हणत नाही. 10 ऑपरेशन झाले तरी मला जगायचेच, मरायचं नाही का. मरायचे आगा मर हा बोल न साहती. हा अहो काय सांगायचे. परवा दिवशी तिथं मेंढगावला कथा चालू आहे ना, तर बाबांची 7 दिवस चरित्र चालू आहे बाबांचंच. त्यांच्याकडे एक कीर्तन झालं होतं. ते म्हणले, बाबांची अशी चरित्र आहे का. मी म्हणलं हो असंच आहे. तुम्ही लिहिले स्वतः. हो म्हणले, मग आम्हाला 7 दिवस ऐकायचे, पूर्णच ऐकायचे. इतकं गोड असेल तर परिवर्तनच आहे म्हणले तुमच्या या चरित्र. बाबा करूयात पुढच्या वर्षी. आता चालू आहे. आज 5-6 दिवस झाले. उद्या सांगत आहे चरित्राची. मेंढगावला, त्या मेंढगावच्या बाजूला ते सावखेड तेजन, सावखेड नागरे, तिथं चहा पाणी घ्यायला मला बोलवलं. तिथले लोक येतात तिथं कथेला. आणि ते एक जण काय बायकोर राग राग, आता बायकोरच राग राग करायला लोक सगळे. ते ते पळत होतं बायकोर राग राग. ते मोबाईलचं खाली गेलं असं थोडं. महाराज माझ्यासोबतचे ते रमेश महाराज, ते मी त्यांच्यासोबत. अरे बाबा ए मरू नये माणसानं, आत्महत्या करू नये रे, आम्हाला आमच्यासोबत चल रे, मग तिकडं मठात ठेवतो. ते म्हणला, नाही मला मारायचे, महाराज सोबत येऊ नका. जरा खाली गेलं, त्या ओढ्यात उतरलं, नाल्यात उतरलं. ते सगळं ते गवत वगैरे पाहिलं त्यानं. ते झाडं झुडपं पाहिले की असा मोबाईल काढला, अशी बॅटरी लावली. हो का, कुठं गेली बॅटरी असं बघून चलाले. मी म्हणलं, तुला मरायचे तर बॅटरी कशाला लाव. नाही सरप बिरप चावला तर मग कसं. अरे मरायला
मरणाऱ्या माणसाला सुद्धा मरावं वाटत नाही, नाही मरावं वाटत महाराज. पण डॉक्टर ग्रँटने नवल केलं आणि त्याच दवाखान्यामध्ये पुढे 5 वर्षानंतर त्याच दवाखान्यामध्ये माझे श्रीसंत वैराग्याची मूर्ती श्रीसंत वामन भाऊ तिथंच होते. आणि याच तिथीला 4-5 वर्षानंतर पण याच तिथीला उद्याच्याच वामन भाऊंनी देह ठेवला. डॉक्टरांनी घोषित केलं प्राण गेला. हजारो भाविक होते. ते उद्या सांगितलं असतं तुम्हाला बाबांची अंत्ययात्रा जर पाहिली तर माणूस हेलावून जातो महाराज. माणसाचं अंतकरण पाझरायला लागतं, पिळवटून जातं. हो, ते जर सगळं पाहिलं तर एवढा मोठमोठे महाराष्ट्रातले महात्मे ढसाढसा रडत होते. आयुष्यात न रडलेले वामन भाऊ भगवान बाबा गेले तेव्हा ढसाढसा रडले होते गडावर. पहिल्यांदा नाही, पहिल्यांदाही बाबांच्या गळ्याला पडून एकदा रडले होते आळंदीमध्ये. माझा हिरा गेला, माझं रत्न गेलं. असा हिरा पुन्हा दुसऱ्या मातेच्या या भागात तर तयार होणार नाही. वामन भाऊचे शब्द आहेत. फार मोठा हिरा गमावला. आता कोणाकडे बघून राहायचं? अरे माझ्या पुण्यतिथीला, माझ्या गोड जेवणाला तू कीर्तन करायचं, तर हे उलट कसं झालं? तेच वामन भाऊ 5 वर्षानंतर गेल्यानंतर ते सगळे लोक हळहळ व्यक्त करत होते. काही लोक हुशार होते असे, मामाश्री तुमच्यासारखे काही लोक हुशार होते असे सरपंच. आणि ते लोक म्हणायला लागले जायचंच होतं आता. बाबा म्हणजे भाऊ बरेच वर्षे राहिले होते, जगले होते, बाबांच्या आधी 5 वर्षाचे होते. बरं हे सगळं होतं तर मग असं लोकांना संकटात टाकून कशाला जायचं वामन भाऊनी? कशाचं संकट? आता आम्ही भगवानगडावर जायचं का गहिनीनाथ गडावर जायचं? बाबांच्या गुलालाला, पुण्यतिथीला तिकडं जायचं का इकडं जायचं? सगळे नगर, पाथर्डी, आष्टी, पाटोदा या भागातले सगळे माणसं, बीड, बाबांचे सगळे भक्त, भाऊंचे भक्त. महाराज आम्ही काय करावं आता? भाऊ असं कसं केलं तुम्ही? थोडा वेळ हे लोक असं बोलत होते आणि तेवढ्यात लटकून उठून बसले भाऊ. सत्य घडलेली घटना. उठून बसले महाराज. लोक म्हणले हे असं कसं शक्य आहे? डॉक्टर म्हणले हे शक्यच नाही. अशक्य ते शक्य करतात ते संत. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, अशक्याला शक्य. अरे तुम्हा लोकांना एवढं जर दुःख होत असेल आणि माझ्या पुण्यतिथीला जावं का तिकडे जावं ही जर तारांबळ तुमची उडत असेल, तुमच्यासाठी आम्ही जीवन जगलं आणि आम्ही गेल्यानंतर तुम्हाला जर दुःख होत असेल आणि तुमचा जर गोंधळ उडत असेल तर मग मरायचंच कशाला? मरायचं तर आहे, असं कशाला मरायचं? म्हणून मी आज जात नाही म्हणले. अजून 7 दिवस दवाखान्यात राहतो. 7 दिवस राहिले, 8व्या दिवशी गेले. महाराष्ट्रातले बहुतांश सप्ते उद्या विना उभा राहतो. 7 दिवसानंतर भाऊंच्या पुण्यतिथीला काला होतो. याला म्हणतात मरणावर विजय मिळवणारे महाराष्ट्र. या महाराष्ट्रानं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली